नमस्कार मैत्रिणींनो, मी आज एका वेगळ्याच विषयावर हा व्हिडिओ तुमच्यापाशी घेऊन आलेली आहे. एप्रिलमध्ये माझ्या चॅनलला जवळजवळ 800 ते 850 सबस्क्रायबर होते आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नाही किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी असं नाही, परंतु मी जे काही काम करते ते काम इतरांना जर त्याच्यामध्ये आवड असेल आणि ते काम जर त्यांनी केलं तर त्यातून प्रेरणा घेऊन म्हणजे माझ्याकडून प्रेरणा घेऊन ते काम केलं तर त्यांचा सुद्धा व्यवसाय चालू होऊ शकतो किंवा त्यातून त्यांना सुद्धा काहीतरी महिन्याला आर्थिक कमाई होऊ शकते. या हिशोबाने मी तो व्हिडिओ बनवलेला होता. व्हिडिओमध्ये काहीही उलट-सुलट सांगितलेलं नव्हतं. परंतु मी जशी झबली, दुपटी, टोपडी किंवा लहान बाळांचे कुठलेही कपडे शिवते आणि मी ते जसे विकते, तर शिवणकलेमध्ये जर कुणाला इंटरेस्ट असेल, तर त्यांनी सुद्धा असा व्यवसाय केला, तर त्यांना सुद्धा हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. हे हा हा माझा उद्देश होता तो व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये मी झबल्या दुपट्यांसाठी कपडे कमी खर्चात कुठून आणते, त्यानंतर मग मी त्याचा कसा वापर करते, म्हणजे मी कुठले कपडे झबल्या दुपट्यांसाठी वापरते बाळांच्या आरोग्याच्या दृष्टीने, हे सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. फक्त त्या व्हिडिओचं जे थंबनेल होतं ते मी जे बनवलं ते YouTubeच्या दृष्टीने ते थंबनेल चुकीचं होतं आणि गंमत अशी झाली की तो माझा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला. म्हणजे जवळ-जवळ त्या व्हिडिओवर मला 1 ते 1.5 लाख असे व्ह्यूज आले. माझे सबस्क्रायबर्स सुद्धा 800 होते ते 1,500-2,000 पर्यंत गेले. त्यामुळे हा व्हिडिओ YouTubeच्या नजरेत आला की याच्यामध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे मी लोकांना मिसगाईड करते. तसं बघायला गेलं तर व्हिडिओच्या आतमध्ये मी कुठेही मिसगाईड केलेलं नव्हतं. थंबनेलमध्ये सुद्धा मी मिसगाईड केलेलं नव्हतं असं माझं मत आहे. परंतु मी त्याच्यामध्ये एक असं थंबनेलमध्ये वाक्य टाकलं होतं की एक ठराविक रक्कम तुम्ही त्या व्यवसायातून कमवू शकता दर महिन्याला. तर ते वाक्य YouTubeच्या पॉलिसीच्या विरुद्ध होतं असं तुम्ही म्हणू शकता. कारण YouTubeची अशी पॉलिसी आहे की तुम्ही कुठल्याही व्यवसायाची किंवा कुठल्याही कामाची किंवा कुठल्याही व्यवसायातून आणि कुठल्याही कामातून तुम्ही हमी देऊ शकत नाही की तुम्हाला हे एवढे पैसे मिळतील. तर YouTubeच्या पॉलिसीनुसार थोडक्यात तो व्हिडिओ माझा चुकीचा होता. तर मला एप्रिलमध्ये 17 एप्रिलला माझा तो व्हिडिओ त्यांनी म्हणजे लोकांपर्यंत पाठवायचा बंद केला आणि मला एक मेल आला की तुमच्या याच्यामध्ये काहीतरी चुकीचं तुम्ही केलेलं आहे, तर ते तुम्ही सुधारा आणि 1 महिन्यानंतर पुन्हा तुमचा चॅनल रिव्ह्यू करण्यात येईल. आता झालं असं, जरी मी 1.5 वर्षापासून हे व्हिडिओ बनवते तरी YouTubeच्या पॉलिसीबद्दल मला फारशी माहिती नाही. कारण मी YouTube जे शिकले म्हणजे एका सरांनी मला शिकवलं, पण त्यांनी सुरुवातीची जी काही प्रायमरी माहिती होती ती आम्हाला शिकवलेली होती आणि पुढचं जे सगळं मी शिकत गेले ते मी बऱ्यापैकी YouTubeचे आधीचे व्हिडिओज बघूनच शिकत गेले. ही जी पॉलिसी आलेली आहे ही आत्ता हल्लीच म्हणजे या 4 महिन्यातच ही पॉलिसी आलेली असल्यामुळे मी जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे हेच मला समजलेलं नाही. बरं, त्या 1 महिन्यात मी खूप प्रयत्न केला की माझा कुठला व्हिडिओ चुकीचा आहे. मला थोडासा संशय आला होता की तो व्हिडिओ चुकीचा असू शकतो, परंतु खात्रीशीररित्या मला ते माहिती नव्हतं की माझं काय चुकलंय. त्यामुळे त्या 1 महिन्यात काय सुधारणा करायच्या हेच मला समजलं नाही. त्यामुळे मी फारसा काही त्याच्यावर विचार केला नाही. त्यानंतर 3 महिने मला पुन्हा 3 महिने माझा जे मॉनिटायझेशन होतं ते थांबवण्यात आलं. कारण झालं असं की माझा चॅनल मॉनिटाईज होणार होता त्या एका व्हिडिओमुळे. तर ते मॉनिटायझेशन माझं थांबवण्यात आलं. फक्त मॉनिटायझेशन थांबवण्यात आलं, परंतु मला व्हिडिओज टाकायला किंवा हे करायला सगळी परवानगी होती. त्यानुसार मी व्हिडिओज टाकत गेले आणि त्या मधल्या कालावधीत मी काही YouTubeचे
जे म्हणजे जानेमाने म्हणू शकतो तुम्ही किंवा जे माहितगार लोक आहेत, तर ते हिंदी मधले असतील किंवा मराठी मधले असतील, अशा लोकांशी मी पैसे भरून संपर्क केला आणि त्यांच्या त्यांच्या पण गाईडलाईन्स मी घेतल्या, की माझं काय चुकलंय मला सांगा. खूप काही पैसे भरले नाहीत. एका ठिकाणी मी 1,500 भरले आणि एका ठिकाणी ₹500 भरले. तर मला कृपया सांगा, की माझ्या चॅनलमध्ये काय चुका आहेत, जेणेकरून मी त्याच्यामध्ये सुधारणा करू शकेन. आणि मला संशय हे पण मी त्यांना सांगितलं, की मला संशय येतो, की ह्या व्हिडिओमध्येच काहीतरी गोंधळ आहे. परंतु खरं सांगते मैत्रिणींनो, की मला गाईडन्स त्यांनी दिलं, पण दोन्हीकडून मला असं उत्तर मिळालं, की या तुमच्या व्हिडिओमध्ये काहीही चूक नाही. एकीकडून तर मला असं सांगण्यात आलं, की उलट तुम्ही असाच अजून एक व्हिडिओ बनवा. त्यामुळे तो सुद्धा मी बनवला. आणि 3 महिन्यानंतर काय झालं माहितीये का? 3 महिन्यानंतर मला पुन्हा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला. आणि कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईकमुळे झालं असं, तो तरी सुद्धा मला आत्ता सुद्धा माझ्या म्हणजे 3 सप्टेंबर पर्यंत सुद्धा माझ्या चॅनलवर स्ट्राईक होता. कम्युनिटी गाईडलाईन्सचा स्ट्राईक होता आणि 3 सप्टेंबरला तुम्ही रिअप्लाय करू शकाल. पण तुमचा कम्युनिटी गाईडलाईन्सचा जो स्ट्राईक आहे तो 15 ऑक्टोबर पर्यंत राहील, असा मेल आला. आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या चॅनलवर व्हिडिओज टाकू शकता, लाईव्ह करू शकता. म्हणजे ती सगळी परवानगी या मला 3 महिन्यात सुद्धा होती. ही YouTubeची खरंच माझ्यावर खूप मोठी कृपा असं मी म्हणू शकेन. कारण मी अनेकांचं बघितलेलं आहे, की बऱ्याच वेळा चॅनलच डिलीट करतात, एक वॉर्निंग स्ट्राईक देतात, नंतर 2 वॉर्निंग नंतर 2 दुसरा स्ट्राईक येतो आणि तिसऱ्या स्ट्राईकला पूर्ण चॅनल त्यांचा डिलीट केला जातो. माझ्या बाबतीत ते घडलं नाही. ही देवाची सर्वप्रथम कृपा आणि YouTubeची कृपा असं मी म्हणेन. आजपर्यंत सुद्धा मला माझा चॅनल कुठेही डिलीट करण्यात आला नाही किंवा मला कुठेही बंदी घालण्यात आली नाही. परंतु माझा चॅनल मॉनिटाईज केला गेला नाही. त्यामुळे मी खरं तर या 2-3 महिन्यात असं ठरवलं, की आपण भरपूर छान-छान, चांगले-चांगले व्हिडिओज बनवायचे. मी खरंच त्या व्हिडिओवर खूप चांगले व्हिडिओज बनवले. पण तोपर्यंत सुद्धा मला म्हणजे पहिला 1 महिनाभर सुद्धा माझ्या लक्षात आलं नव्हतं, की नक्की काय झालंय. पण नंतर या 3 महिन्यांच्या कालावधीत YouTubeने माझा तो व्हिडिओच फक्त काढून टाकला आणि सांगितलं, की हा व्हिडिओ तुमचा YouTubeच्या चॅनलवरून तुमच्या डिलीट करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ आता तुमचा पुन्हा चॅनलवर कधीही येणार नाही. म्हणजे थोडक्यात मी बचावले असं मी म्हणू शकते. कारण फक्त व्हिडिओच काढून टाकला गेला. तेव्हा माझ्या खरंच लक्षात आलं, की मला जी शंका येत होती, की त्या व्हिडिओमुळेच माझ्या चॅनलमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, ती खरी होती. आणि मी ज्या जाणकारांना विचारलं होतं, त्या जाणकारांच्याही लक्षात हे कसं आलं नाही, हे मात्र मी सांगू शकत नाही. ते माझे पैसे तर वायाच गेले असं मी म्हणू शकते. पण ठीक आहे, जे काही घडतं ते चांगल्यासाठी ही माझी नेहमी भावना असते. आणि त्यानुसार तो व्हिडिओ काढून टाकला गेला आणि मी त्याच्यानंतर ठरवलं, की आपण अजून छान-छान लोकांना व्हिडिओ टाकायचे. आणि त्या मधल्या कालावधीत मी खूप छान व्हिडिओज टाकले. माझे 2 व्हिडिओज त्यातले व्हायरल सुद्धा गेले. तर एक गोधडीचा होता, 1.5 पटीच्या गोधडीचा व्हिडिओ होता आणि अजून एक असाच मी तुमच्याशी गप्पा मारतीये, की टेलरिंगच्या कामातून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कसं कमवू शकता. फक्त तिथे मी एकच शहाणपणा केला, की तिथे मी कुठेही रकमेचा उल्लेख केला नाही. तर अशा प्रकारे मी 2-3 व्हिडिओज बनवले. त्याला खूप छान व्ह्यूज आल्या. दुपट्यांचे व्हिडिओज बनवले. त्याला पण खूप छान व्ह्यूज आल्या. आणि मी एका आशेवर होते, की 3 सप्टेंबरला जेव्हा माझा चॅनल जर मी रिअप्लाय करायची मला संधी मिळाली आणि 3 सप्टेंबरला जर मी रिअप्लाय केलं, तर 1 महिन्याचा रिव्ह्यू झाल्यानंतर जर माझा चॅनल मॉनिटाईज झाला, तर किती छान होईल. आणि मी देवापाशी रोज प्रार्थना करायची, की देवा माझं चॅनल मॉनिटाईज होऊ दे. पण मला हे लक्षात आलं नाही मैत्रिणींनो, की त्याचे वेगळे पण काहीतरी परिणाम होऊ शकतील. माझा चॅनल मॉनिटाईज झाला 3 सप्टेंबरला, ही एक खरंच आनंदाची गोष्ट आहे. परंतु माझ्या ज्या आधीच्या आलेल्या व्ह्यूज होत्या माझ्या चॅनलवर, म्हणजे जवळ-जवळ 2 लाखाच्या वर व्ह्यूज होत्या. त्या सगळ्या व्ह्यूज माझ्या YouTubeने काढून टाकल्या आणि म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे याच्या आधीच्या सप्टेंबरच्या आधीच्या सगळ्या व्ह्यूज माझ्या चॅनलवरनं डिलीट केल्या गेल्या आणि माझ्या चॅनलवर आता 0 व्ह्यूज आहेत. आणि ह्यामुळे मला पेमेंट मिळूच शकत नाही. कारण जोपर्यंत तुमच्या व्ह्यूज
वाढत नाहीत किंवा आमचं जे युट्यूबचं जे पेमेंट असतं ते व्ह्यूजवर असतं. तर तुमचं पेमेंट वाढू शकत नाही जोपर्यंत तुमचे व्हिडिओ लोक बघत नाहीत आणि त्यानुसार तुम्हाला व्ह्यूज मिळत नाहीत. तर असं आता माझ्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे गेलं 1.5 वर्ष जी मी धडपड करत होते, ती धडपड पूर्णपणे शून्य झालेली आहे. आता माझ्या आधीच्या व्हिडिओजवर व्ह्यूज येण्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न तर मी करणार आहे. पण गेले 4-5 दिवस म्हणजे 3 तारखेपासून आज 7 तारीख आहे. गेले 4 दिवस मी खूप विचार करतेय, की आता हे व्ह्यूज मला परत मिळणार आहेत कुठून? त्यासाठी मला खूप छान-छान व्हिडिओज बनवायला लागतील आणि मी ते बनवणारही आहे. मी हिंमत हारणार नाहीये. ते व्हिडिओज मी बनवणार आहे. पण एक वाईट वाटतं, की एवढं कष्टाने जे कमवलेलं होतं ना, ते एका झटक्यात गेलं. अर्थात या बाबतीत मी YouTubeला दोष देणार नाही. कारण का? मला त्यांनी 2 संधी दिलेल्या होत्या. त्या 2ही संधींचा मी योग्य अ, फायदा करून न घेतल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. पहिल्याच महिन्यात जर माझ्या लक्षात आलं असतं, की माझी काय चूक आहे आणि मी खरं सांगते मैत्रिणींनो, मी YouTubeवर खूप जणांचे व्हिडिओ शोधून ती चूक माझी शोधायचा प्रयत्न केला. पण माझ्या ते लक्षात आलं नाही आणि त्यामुळे हे पुढचं सगळं रामायण घडलं. तर थोडक्यात काय, की हे असं होऊ शकतं आणि हे आता YouTubeच्या भरपूर पॉलिसीज बदललेल्या आहेत. चेंज झालेला आहे भरपूर याच्यामध्ये. पण त्या समजून घेऊन जर तुम्ही काम केलंत, तर YouTubeला दुसरा पर्याय नाही, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. कारण याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही फीज भराव्या लागत नाही, काहीही करावं लागत नाही आणि तुमच्या घरातली सगळी कामं सांभाळून तुम्ही YouTubeचा चॅनल रन करू शकता. त्यामुळेच मी कुठेतरी माझं धैर्य एकवटून उभी आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर पुस्तकं वाचायची आवड असेल आणि तुम्ही जर वाचत असाल कधीतरी पुस्तकं, तर वि. स. खांडेकरांचं एक अमृतवेल नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये खांडेकरांनी सुरुवातीच्या काही पानांमध्ये एक त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ते मी लहान असतानाच म्हणजे ज्या वेळेला मी 7वी-8वीत पुस्तकं वाचायचे, त्यावेळेलाच मी ते पाठ करून ठेवलेलं होतं आणि आजही ते मला पाठ आहे आणि मी ते फॉलो करतीये माझ्या जीवनामध्ये. थोडक्यात मी तुम्हाला ते मनोगत ऐकवते. खांडेकर म्हणतात, की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही त्याला लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंगलं तरी त्याच्या तुकड्यांवरनं रक्ताळलेल्या पावलाने दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळे. हे जे काही खांडेकरांनी लिहून ठेवलेलं आहे ना, हे माझ्या मनात लहानपणापासून पक्क बसलेलं आहे. त्यामुळे मी हार मानणाऱ्यातली नाही. मी अजून छान-छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे आणि जसे मला जमतील तसे युनिक व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणायचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. परंतु मैत्रिणींनो, हात जोडून एकच विनंती आहे. कृपया माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा आणि जर तुम्ही आज हा माझा व्हिडिओ जे कोणी बघत असाल आणि तुम्ही नवीन असाल, तर माझ्या या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे मला माझे सबस्क्रायबर्स सुद्धा वाढतील आणि माझे व्ह्यूज सुद्धा वाढतील. लहान बाळांसाठी जी काही जबली, दुपटी लागतात, वेगवेगळ्या प्रकारची युनिक डिझाईन्स मी तुमच्या पर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत असते. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, एक व्हिडिओ बनवायला जवळ-जवळ दिवसाचे 6 ते 7 तास जातात. तुम्ही कुठल्याही YouTuberचे जे 15 ते 20 मिनिटांचे, फार तर अर्ध्या तासाचे व्हिडिओ बघत असाल, परंतु त्यामागे त्यांचे 5 ते 6 तासांपेक्षा एक अगदी मुरलेला YouTuber असेल, तर त्यांना कमी वेळ लागत असेल. पण आमच्यासारख्या नवीन YouTuberना कधी-कधी 8-8 तास सुद्धा लागतात. एक व्हिडिओ बनवून, तो एडिट करून योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. याचा अर्थ असा, की आम्ही सुद्धा एक प्रकारची नोकरीच करतो आणि यासाठी या आमच्या नोकरीमध्ये भरपूर कष्ट आहेत. तर आमच्या या कष्टांना आणि आज मी तुमच्याशी हे बोलतेय त्यामुळे माझ्या कष्टांना कृपया न्याय द्या
आणि माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही बघा. त्यामध्ये सुद्धा मी खूप छान छान युनिक व्हिडिओज टाकलेले आहेत आणि इथून पुढचे सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि माझा हा जो चॅनल ढासळलेला आहे तो परत उभा करायची मला शक्ती द्या. माझं हे जे स्वप्न भंगलेलं आहे त्या स्वप्नांच्या तुकड्यांवरनं मी रक्ताळलेल्या पावलांनी चालते आहे. तर त्या माझ्या पावलांना किंवा त्या माझ्या प्रवासाला तो सुकर बनवण्यासाठी तुमची मदत हवी आहे आणि तो तुम्ही मला नक्की द्याल, तुम्ही मला आधार द्याल अशी मला मनापासून खात्री वाटते. धन्यवाद.